आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल त्याचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करून ही प्रार्थना तुमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया. वचन घेऊया की आपलं जीवन पौलाने जसं आपलं जीवन परिवर्तन केलेलं आहे तसं आपलंही जीवन आपल्याला परिवर्तन करायचं आहे. तर वचन कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 11:1 पासून ख्रिस्ताच्या अनुकरणात कसं राहावं किंवा जो आम्हाला शिकवतो त्याच्या अनुकरणात आम्ही कसं राहावं. जो देवाच्या अनुकरणात राहत असतो तर देव त्याला त्याच्याच बरोबर ठेवतो. तिथे देवाने सर्व माणसाला मार्गदर्शका विषयावर पौलाने हे पत्र लिहिलेलं होतं कोरिन्थीकरास लोकांना. म्हणजे आज आपण आहे आपल्याला सुद्धा हेच पत्र एखादा माणूस आम्हाला मार्गदर्शन करतो, घडवतो, शिकवतो, बरोबर. त्यांचं अनुकरण ख्रिस्ती या नात्याने कसं पुढे न्यावं की देवाचं जी शिकवण आहे ते शिक्षण आम्हा प्रत्येकाला कशा प्रकारे उपयोगी यावं. तर पहिलं सुरुवात करूया. काय सांगते? जसं मी ख्रिस्ताचा अनुकरण करणार आहे. आता आम्ही ख्रिस्ताचे जर अनुकरण करतो तर तुम्ही सुद्धा आमचे अनुकरण केले पाहिजे. तर जर तुम्ही अनुकरणच करत नाही तर तुम्ही ख्रिस्तामध्ये पुढे वाढ करू शकता. अनुकरण हे सर्वांना एकमेकाच्या अधीन असलं पाहिजे. तेव्हा आमचं जीवन कुठेतरी एक चांगल्या मार्गानुसार बनू शकते. तुम्ही पण माझे अनुकरण करणारे. काय? आता जर तुम्ही अनुकरण केलं तर तुम्हाला सुद्धा देवाची ओळख होईल. मी केलं, मला ओळख. तुम्ही केलं, तुम्हाला पण. हालेलुया. ख्रिस्ताची जी ओळख असते ती कशा प्रकारे झाली पाहिजे. हालेलुया. ज्या ओळखीचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे ती ओळख येशू एकाच नावाच्या द्वारे करायची. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करीना. काय सांगते? तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण. असं कोण सांगते? पौलाने सांगितलं. हालेलुया. आता आपल्या जीवनात काही संकट आले का आपण देवाची आठवण करतो, बरोबर. आता काही समस्या आल्या, काही दुःख आल्या की तुम्ही माझी आठवण करणार, प्रार्थना करा. हे समस्या आहे, ते समस्या. ओके. मग जेव्हा आपण प्रार्थना करणार असं तुम्ही सांगणार, हालेलुया, तेव्हा तुम्हाला सांगणार प्रभू येशूच्या नावाने मी या बंधनातून मुक्त. हालेलुया. आणि त्यावेळेला प्रभू येशूची आपल्याला गरज लागते. हालेलुया. मग आम्ही प्रभूच्या अनुकरणात आहे. मग अनुकरणात असल्यानंतर प्रभू आपली इच्छा पुऱ्या करेल, मग तुमची इच्छा पुऱ्या होईल. हालेलुया. तर हे जे काही मुद्दे जे आपल्याला देवाने शिकवले किंवा मार्गदर्शन केलेलं आहे ते अनुकरण करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आम्ही काय करतो? प्रभू जवळ येतो पण अनुकरण करत नाही. माझ्या भविष्यात मला हे चांगलं प्रभूने दिलेली देणगी आहे आणि ही देणगी दिल्यानंतर मी प्रभूकडे गेलो, माझं जीवन बदललं आणि माझ्या जीवनाला एक शांती मिळालं, एक आरोग्य मिळालं, एक अभिषेक मिळालं, एक देवाची ओळख झाली. दगडाच्या देवापेक्षा आणि जीवित देवाच्या मार्गानुसार आमचं जीवन दगडाच्या देवापेक्षा जीवित देवाच्या मागे गेलं तेव्हा आम्हाला खरी ओळख झाली. हालेलुया. कारण जी ओळख होती ती पहिली आम्हाला दगडाची.
तर त्या दगडाकडे जाऊन किंवा मातीकडे जाऊन आम्ही त्याची ओळख करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे शिकवण मिळालं. मग ते शिकवणाऱ्या जागेवर गेलं तर जीवित देवाची ओळख आम्हाला झाली ना, आम्ही जीवित देवाला ओळखलं. हालेलुया. आता पौलाने जसं ओळखलं, आम्ही ओळखलं, तसं त्याच्या अनुकरणामध्ये राहिलं. आता त्यांनी जेव्हा जीवनामध्ये येशूचा खरा मनापासून स्वीकार केला, तेव्हा त्यांनी पत्र दिलं. त्यांना जीवित देवाचं दर्शन भेटलं. हालेलुया. आम्ही सुद्धा जीवित देवाचं दर्शन पाहिले. माझ्या पापी व्यक्तीसाठी क्रूसावर येशू ख्रिस्ताला केलेला आहे. माझ्या पोटात आणि छातीत दुखत होता, डायरेक्टली असा हात आला, बालेकरी होती, आंबा पिता वळवला. हे आपल्या प्रत्येकाला मान्य करायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापी लोकांसाठी क्रूसावर बलिदान झाला. हे सगळ्यांनी मान्यता द्यावं. कारण मी हे सत्य तुम्हाला मी सांगतो की माझ्यासाठी तोच गेला आणि मी पूर्ण दृष्टांत पाहिले आणि हात माझ्या पोटात आला आणि जे पोटात दुखत होते ते उचलून काढून टाकलं. त्यानंतर मी ख्रिस्ताच्या अधिक वाढामध्ये प्रवास करतो, अनुभव घेतले, पवित्र शास्त्राचे अनुभव घेतले, समाजात शिकवणारे लोक होते त्याचे अनुभव घेतले, कुठे चांगलं कुठे वाईट, आणि चांगलं होतं ते जमा केलं ते वाईट होतं. हालेलुया. जर आपल्या घरी तांदूळ साफ करायला गेले तर त्या तांदूळ साफ करताना खडे ते बाहेर काढतात आणि तांदूळात ते किंवा त्याच्यात धात पण असते ना, चांगलं मशीन मध्ये दळलेलं गिरणीत नसल्यामुळे. तसंही आहे, आपल्यामध्ये जी वाईट आहे उचलून बाजूला ठेवू आणि चांगलं आहे ते मनात ठेवू. आम्ही आजच्या काळात 99% हिसाब आहे. वाईट जास्त ठेवतो, चांगलं कमी ठेवतो. नफरत जास्त, प्रीती, लोकांच्या चुका जास्त, आमच्या स्वतःच्या चुका. हे पवित्र शास्त्र आजच्या काळात मी शिक्षण सांगतो तुम्हाला. तुम्ही वाचा पाहिजे हे पवित्र शास्त्र, तुम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव होईल. कारण ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की कोणाच्या चुका झाल्या तर नफरत किंवा निंदा नाही करायची, तर त्याच्या चुका झाल्या त्याच्यासाठी देवाजवळ मागायचं. हालेलुया. चुकलेल्या लोकांना क्षमा करायची. ज्या व्यक्तीचं जीवन चुकीच्या रस्त्यात गेलेलं आहे देवाकडे आपण मागायचं. पण आपल्या इकडे आज जगामध्ये हे सिस्टम निघालेलं आहे. एक चूक कोणाची आढळते कधी ना, पुरा गावभर धोंडेरा नाही, अख्खा गावभर धोंडेरा पेटत जाते. किती फायदे होतात मला सांगा दुसऱ्यांच्या निंदा, नफरत, द्वेष करून. मग ते हे पवित्र शास्त्र लोकांना पवित्र बनवायला शिकवते आणि जो बनतो त्याला समज येते, त्याला कळते की दुसऱ्यांचा मी नफरत किंवा द्वेष केव्हा करू, माझा किती फायदा. माणूस स्वभाव आहे, मी बोलतो माणसाचा स्वभाव आहे, कळत नकळत होणार. परंतु एवढं करू नका की त्यांना क्षमेचं दान तुम्ही देऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पापी लोकांसाठी शेवट त्याला खुर्सावर चढव आणि खिळे टोपेपर्यंत त्याला सोडलं नाही, तर त्याचा बरी म्हणजे जीवन घालू देश. आज आम्हाला शिकायचं आहे. आता जी स्त्री आहे तिने डोक्यावर कसं ठेवावं आणि का ठेवावं त्याविषयी पुढे मार्ग सांग. मी तुम्हाला सांगून ठेवलेले आता जर तुम्ही देवाचे नियम विधी खरोखर तुम्ही पाळत असेल तर तुमची वाहवा होईल. हालेलुया. आपल्या मध्ये 5 वेळात असं दिलेले
तुमची सत्कृत्य पाहून परमेश्वराचे गौरव प्राप्त. आता पौल तो होता ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध होता, छळवणूक होता, मारल, जेलमध्ये टाकत, त्याला कुठे सुख शांती मिळाली. पण जेव्हा देवाने त्याची पूर्ण तयारी केली आणि घडण केली, ताबडतोब त्याचं जीवन बदललं. आणि ते बदलल्यानंतर तो देवाच्या पाठीमागे असा लागला की त्याने भविष्यात जिंदगीमध्ये काहीच पाहिलं नाही, फक्त ख्रिस्तच पाहिला. आणि ख्रिस्त माझ्यामध्ये आणि माझ्या तो ख्रिस्त जीवन जगते आणि हे ख्रिस्ताच्या द्वारे मी काम करतो. अशी त्याची 14 पत्रामध्ये आपल्याला शिकवलेला मार्गदर्शन. जेवढा तो खतरनाक होता तेवढा तो चांगला होता. मी लहान असताना खूप मस्ती त्या खतरी होता, म्हणून मी लोकांना सांगतो मी पाहते, माझ्यासाठीच येशू आला. मी आज मी समजतो तुमच्यासाठी आलाय का, पण तुम्हाला तो पाहिजे नसेल तर मी नाही. कोणाची नफरत निंदा करायची सवय असेल ती थोडं विचार करा की त्याच्यावर काय करा. जेवढा मी प्रभूच्या अनुकरणात राहायला सुरुवात केली तेवढं मला समज आहे. संकट येतात, दुःख येतात, निंदा येते, नफरत येते, सगळं येणार तुमच्या. तुम्ही देव नाही, वचनात देव आहे, पण तुमच्यामध्ये देव म्हणजे तुम्ही देवाला स्वीकारता. माणूस स्वभाव आहे आणि माणसाच्या स्वभावाला छोटे मोठे काही ना काही पाप तुमच्या शरीरात माझ्या शरीरात येणार. देवासारखं बनायला खूप वेळ लागतो, पण जेवढं बनता येईल तेवढं बना. समज. म्हणून संगत आणि मैत्री जर माणसाची कमी असली तर बरेचसे शिक्षण तुम्हाला देवापासून मिळेल, कारण मूळ येशू आहे. आणि मुळापासून आपल्याला जी सुरुवात करायची तेव्हा झाडाला फळं बघायची. आपल्यातून काय चांगली फळं निघाल्यात, काय वाईट निघालेत ते आपण पहिलं विचार करायचं. पौलाने मला सांगितलं म्हणून असं नाही. पौलाने आपल्याला जन्म नाही दिला, आपल्याला परमेश्वराने जन्म दिला. पण पौलाचा नवीकरणामध्ये जन्म झालेला. जसा इस्रायलचा गुरु निकोदेम होता तेव्हा परमेश्वर त्याला सांगतो प्रभू येशू की नव्याने जन्माला तुला देवाचा राज्य. जेव्हा मला देवाची ओळख कधी होतो की आमचा जन्म नव्यामध्ये उत्पन्न होतो, म्हणजे जिथे पापमय जीवन आहे त्याच्यातून उतरतो आणि पवित्रमय जीवनामध्ये प्रवास करतो. त्याच्याबद्दल तुम्हाला असं नका समजू की तुमच्याकडून काही पापच होणार नाही. बोलण्यात, विचारात काही पण होऊ शकतो. मी त्या विषयावर तुम्हाला काहीच बोलू शकतो, कारण सगळे ऍग्रीमेंट तिकडे लिहिलेलं आहे. आपलं भविष्यातलं सर्व सुरक्षित मध्ये 139 अध्याय नेहमी वाचायचं, ते बघायचं. तुझी बसणी, उठणी, निजणी हे सर्व बारकाईने पाहतो. तू कुठे चाललाय, काय करतो, काय, आणि तुझ्या वहीत नमूद केलेले आहे प्रत्येक दिवसाचा किती टाइम, काय काय करायचं, काय. जेवढा तू देवाच्या जवळ राहील तेवढे तुझे नियम म्हणजे बरोबर 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 देईल. जेवढं देवा बरोबर राहील तेवढं दूर राहील तेवढं तुझं भविष्य तुझं. एक दिवस 1 सेकंदाची पण वॉरंटी ठेवायची नाही. आपल्या स्वतःचा हे सगळं परमेश्वराचं आहे आणि जे जगायचं आहे ते फक्त परमेश्वर त्यासाठी. मी एकच निर्णय आणि माझा एकच असा विचार, जीवनामध्ये सगळ्यात सुख पाहिजे असेल तर देवाच्या जोडीला राहा, सगळ्यात सुखी. म्हणून जिकडे लोक देवाला ओळखत नाही, देवाच्या कार्याला ओळखत नाही, तर नफरत, निंदा, द्वेष, हेवा ही सगळी आपल्या पाठीशी. हे तुम्हाला सगळ्यांना तेवढं कंट्रोल करावं लागतं. की बरेचसे लोकांचे विचार असतात की देवाजवळ असल्यावर दुःखच नाही, यावी लागतात. पहिलं सुख आले ना, नंतर सुरुवात उलटी होती. मग हळूहळू दुःख व्हायला सुरुवात होतात, थोडी 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 थोडी. तू काय करतोस? 12 ज्या शिष्यावर प्रेम त्याला फटका पण लागायला सुरुवात होती. प्रेषितांच्या कृत्या 9 अध्यायामध्ये पौलाला हे उत्तर दिलेलं आहे, 4चा शेअर केला, तो सांगतो मीच आहे. याच्याकडून मी पुन्हा
हे उत्तर काढून दिलं. आता सध्या त्याला माझ्या मागेला. मग आपल्याला समज येते, दुःख येणार आपल्याला, नाही असं नाही मी सांगू शकत. तेव्हा आपल्याला सहन करायची शक्ती मिळते. देव बघा, मोशे निर्गम 2 अध्यायापासून सुरुवात केली. मोशेचा जन्माभिषेक, बरोबर. त्याच्यामध्ये बघा, मोशे मोठा झाला. मोठा झाल्यानंतर फारोचं मन कठोर केलं. आणि ऋषिदेव 24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. आता तुम्ही माझ्याशी भांडतील पण मला नम्रपणा लागेल. देवानेच त्याला हे केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी होणार, चांगला आणि वाईट. मग तुमची परीक्षा सुरू होते. सगळ्यामध्ये देव आहे असं समजून चालायचं. मी एकच निर्णय घेतो, मी धर्म नाही बघ, मी कर्म. का तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे. मला चांगली बुद्धी दिली, मी चांगला वागला पाहिजे. तुला वाईट बुद्धी दिली, तू वाईट. पण देवाने बुद्धी कोणाला वाईट नाही दिली. ती बुद्धी वाईट का, की जेव्हा एक दुष्ट आत्मा आपल्यामध्ये कार्य करते ना, तेव्हा ती बुद्धी चुकीच्या रस्त्यावर जाते. आणि ती बुद्धी अशुद्ध आत्मेत असतात. ते आत्मे निघाले तर तो शुद्धीवर येतो. त्याला कळते की आहे, मग त्याला तो देवाचा आत्मा पुन्हा मार्क 5व्या अध्यायामध्ये बघा, अशुद्ध आत्मा करणारा, म्हणजे अशुद्ध आत्मा त्या माणसाला लागणारा, तो कबरेमध्ये निघून सोडला. तरी येशू त्याला बघायला गेला. येशू आपल्या सगळ्यांना बघतो. माझ्या पाप्यावर दया केली, मला बघितलं, मला त्यांनी शक्ती दिली, त्यांनी मला मार्ग दिले, त्यांनी शिक्षण दिले. तरी मी लोकांना सांगतो मी पाप, पण माझा येशू पवित्र आहे. तो जीवित देव आहे. आणि माझ्यासाठी त्यांनी भार घेतलाय, तुम्ही नाही घेतला. तुम्ही माझ्यासाठी एक पण भार नाही घेऊ शकत. तुम्ही माझी निंदा करणार, नफरत करणार, द्वेष करणार, बरोबर की? कारण हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून मध्ये 10:17 माणसाच्या बाबतीत माणसावर प्रीती करा, पण कशी करा? देवाच्या नियमाची प्रीती करा, देवाच्या शिक्षणाची प्रीती करा. भले तुमचं वाईट करू दे, मानलं नाही, पण मनात नफरत ठेवू. पौलाचं शिक्षण आपल्याला मिळालेलं आहे. प्रभू येशूचं शिक्षण आपल्याला मिळालं. आता देवाचे शिष्य बनवले, त्यांनी ते शिकवलं. आता आम्ही तुम्हाला शिकवतो. ते शिष्य तुम्हाला बनायचं आहे. तुम्हाला शिष्य बनायचं आहे येशूचं, आमचं नाही. अनुकरण करा, आमचं करा, देवाचं करा. येशू ख्रिस्त जेव्हा 14:1 मध्ये शिष्याला शिकवत होता, तेव्हा तो तसं सांगतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आणि म्हणजे येशू देव आहे, तरी सुद्धा तो मनुष्याचाच मार्ग ते स्वीकार. देव कधी बनतो तुम्हाला दिसत. तुम्ही सुद्धा देव आहे. आता देवाचे पुत्र ऐकणार आहेत. जेव्हा तुम्ही देवाचं काम करते तेव्हा देव. आता समजा मी एक माईक रिपेअर करणारा व्यक्ती आहे, बरोबर. तर मला लोक काय सांगतील, यो मेकॅनिकल माईक रिपेअर करू, बरोबर. मला लोक माईक रिपेअर करायचं आहे त्यासाठी मला आमंत्रण करतात. कारण का, मी हे माईक रिपेअर करणारा व्यक्ती आहे. समजलं? तसं आहे. आता मी प्रार्थना करणारी एक व्यक्ती आहे, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि देव तुम्हाला त्याच्यातून आरोग्य. आता मी माणूस आहे, पण माझ्यामध्ये जी कला आहे ती रिपेअर करण्याची, ती कला परमेश्वराने मला दिली, ती मी केली. तसा देवाने मला आरोग्य, अभिषेक, अद्भुत गोष्टी, जे काही तुमच्या जीवनात काय व्हायणार आहे ते मला नाही माहिती, ते त्याला माहितीये. त्यांनी माझ्यामध्ये वस्ती केली आणि त्याच्याद्वारे मी तुम्हाला आरोग्य. हालेलुया. 2 प्रश्न आहेत, हे स्वतः आपण विचार करा. आपण मधले भागातले, म्हणून आपण काय घ्यायचं, चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं? एकाच माणसाद्वारे 2 प्रकार होतात, एक चांगले आणि एक वाईट. मनुष्यच आहे. आज मनुष्य बरा बोलेल तर उद्या वाईट म्हणतो. माणसामध्ये चॉईस करणारी व्यक्ती कोणती? चांगल्या गोष्टी घेणारी आहे का वाईट घेणारी? तर वाईट घेतलं तर त्याला शैतान बोलतात. शिव्या, शाप, भांडण करणारी, मारामारी करणारी,
याला सैतानिक बुद्धी, सहन करणार, सगळ्यांचं चांगलं करणार, अशा लोकांना देवाची भेट, म्हणजे देव त्यांच्या जोडीला आहे. काय म्हणजे देव त्यांच्या जोडीला. मग आता हे शिक्षण आपण घ्यायचं. मग पौलाने शिक्षण घेतल्यानंतर पौलाचं परिवर्तन झालं. त्यांनी सुरुवात केली, जिंदगी वाईट करून आपला फायदा काय, चांगलं करायला लागलं तर आपला फायदा. पहिला आजार येते, काय येते की आपण देवाच्या अधिक जवळ जावं म्हणून. मग आता मला जर आजार नाही आला तर मी देवाजवळ येणार नाही. मला जर दुःख नसलं तर मी देवाला हाक मारणार नाही. माझं सगळं चांगलं चाललंय, मला काय करायचंय. ज्या वेळेला आता या जगात कितीतरी पाप चाललेले, बरोबर, तर या आपल्या कानावर आलेल्या गोष्टी जर असल्या तर त्याच्यासाठी आपल्याला देवाजवळ मागायचं. सगळ्या लोकांसाठी, मंत्री लोकांसाठी, आमदारांसाठी, पोलिसांसाठी, मिलिटरीसाठी, देशाच्या सगळ्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायचं. निंदा करणारे, नफरत करणारे, पापात पडणारे, नाशात पडणारे. कारण मनुष्य कोणाचं वाईट योजनेनं करत नाही. शैतान माणसाच्या शरीरात प्रवास करते जेव्हा आम्ही देवाला वेळ देत नाही तेव्हा. मग जेव्हा देवाची वेळ आम्ही बाजूला केली की त्याची वेळ आमच्यामध्ये शिरते आणि ती आम्हाला नुकसान आहे. त्याची काही तेवीस धार्मिक, आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला तो. धार्मिकता जी आहे तीच आमच्या शरीरामध्ये रुजली. आता मला समजा एक काम दिले, मी आज संडेला सुट्टी घेतो, चालेल, बरोबर. एवढ्या लोकांचा पाप माझ्या माथ्यावरती. आता तुमच्या प्रत्येकाच्या अवयवामध्ये काय ना काय पाप आहे, बरोबर. मग आताची प्रार्थना करत राहील, त्या प्रार्थनेच्या द्वारे तुमची पाप हळूहळू निघत जाईल. मग ती पाप निघाल्यानंतर तुम्ही काय सांगणार, मला बरं वाटलं. ते बरं असंच वाटते की देवाच्या शब्दाकडे आपलं लक्ष दिल्यावर आणि हे पवित्र शास्त्राचं वचन आत्मपरीक्षण केल्यावर, त्याची ओळख केल्यावर आम्ही खरे आरोग्य होतो. तुमची आरोग्य तशी होत नाही. आता तुम्ही लोक बरेच सांगा हिलिंग प्रेयर, हे प्रेयर, ती प्रेयर, सगळी प्रेयर आहे, प्रेयर भरपूर आहे, परंतु देवाची ओळख आहे ती प्रेयरच नाही मिळत. तुम्ही मला ओळखावे असं देवाचं सांगितली. तुम्हाला शिष्याला बोलतो, तुम्हाला सत्य समजेल, सत्य बंधनातून मुक्त. मला कळालं माझी जी बंधन होती तुटली तेव्हा मी चांगल्या कामाला लागले. हल्ली जगामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर प्रार्थना त्या जगामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. किती लोक आहेत, नाव देवाच्या नावाची उभारलेली लोक आहेत या जगात. मग काय करणार, त्याची निंदा करत बसायचं, द्वेष करत बसायचं, प्रार्थना करत बसायचं, नफरत करून. कोणत्या पास्टरचं मी नाव नाही, मला माहिती किती लोक चुकतात, उद्या आपण पण चुकतील. पण लक्षात ठेवा, हसायचं नाही, द्वेष करायचा नाही, फक्त प्रार्थना करायची. कारण प्रभू येशूनेच मध्ये 24 मध्ये 23-24 मध्ये खोटी ख्रिस्ती, खोटे संदेश ते उठतील शेवटच्या काळात. मग आता ही जी अनुकरण आहे ते शेवटच्या काळामध्ये सत्यामागे कमी आहे आणि असत्याच्या मागे. हे बघा, चमत्कार हे सोडून द्या. हे दुष्ट आणि व्याभिचारी मंत्रीचं 16 अध्याय वाचलं तर तुम्हाला त्याच्यात पेत्राच्या बाबतीपासून पण दिले. परमेश्वरचे सेवक जेव्हा हे कार्य करत होते ते पण चमत्कार करत होते, येशूने पण चमत्कार केलेले आहेत. पण ते चमत्कार कसे केले, ते पापापासून अलग झाले. आम्ही चमत्कार होतो परत पापात पडतो. आता तुमचा एखाद्याचा आजार बरा झाला, तो पुन्हा पाप सोडायला तयार नाहीये, तो परत त्याच घाणीत आहे. तर तिथे सपोर्ट कोणाला होते, शैतान. त्या शरीराला सपोर्ट देते आणि तो काय करतो, परत पापामध्ये पडत जातो. आणि नंतर लोक 24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे येतात आणि मग शेवटला त्याला उचलूनच घेऊन जातात. ही शेवटचं सिस्टम आहे. म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे, अनुकरण कसं केलं पाहिजे, प्रार्थना कशी केली पाहिजे,
नियम कसं पाळलं पाहिजे, मार्गदर्शकाचा सन्मान कसा केला पाहिजे, आदर्श कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याला माहिती पडतात. माझ्याकडे लक्ष देऊ नका. मी जर तुम्हाला चांगलं सांगत असेल तर माझ्याकडे लक्ष. एक माणसात 3 आत्मे कार्य करतात. एक परमेश्वराचा, एक शैतानाचा आणि एक स्वतःचा. आता ह्या 3 गोष्टीकडे आपण मधले आहे, तर आपल्याला कुठे वळायचं आहे आपण चॉईस करायचं. हालेलुया. मनुष्य चुकणार. मी लोकांना सांगतो मनुष्य चुकणार. मी पवित्र शास्त्र आहे, जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत त्याचं मी एक अनुभव घेत आहे. आणि हे अनुभव का घेतात हे तुम्ही सगळ्यांनी पण घेतलेच पाहिजे. आणि यामध्ये पेत्र तर 1 नंबरच आहे येशूच्या द्वारे, पण पत्रामध्ये लिहिताना पौल 1 नंबर, कारण पेत्र शिकलेला नसतो, त्याचे 2च पत्र. पण पौलाने ही 14 पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत, अनुभव दाखवलेले आहेत, ते तो शिकला म्हणून त्याला मार्गदर्शक जास्त मिळालं. समजलं? हालेलुया. जेवढा मनुष्य बघा देवाजवळ जातो तेवढा मनुष्य चुकतो, असे शास्त्र लिहिले. जेवढे संदेश ते देवाच्या जवळ राहिले पण ते चुकले, पण तरी त्यांनी देवाला पकडून राहिले. आपण तसं नाही करत. आज समाजामध्ये कोण पैशाच्या मागे लागला तो पैसाच शोधतो. आज अनेक लोक ही आशीर्वादित वस्तू आहे ही विकत जाईल. विकू नका. मी तुम्हाला सांगतो, सृष्टी जेव्हा परमेश्वराने निर्माण केलं ना तेवढं सगळं आशीर्वाद बघितलेलं आहे. आज जर मी तुम्हाला सांगितलं तर जर एखाद्या व्यक्तीला दाखवलं तर तो खाली पडेल, त्याच्यातला दुष्ट आत्मा निघून जाईल, तो आत्मा निघेल. पण मी ह्याचा बाजार नाही करू शकत, कारण योहान 14:12 मध्ये वचन तसं दिले. प्रभू येशूने जो विश्वास ठेवतो, बोलतो विश्वास, 12:16-15 पासून विश्वास ठेवणारा प्रभू येशूच्या नावाने मोठे अद्भुत चमत्कार करेल. आता इथे मेलेले लोक पण उठलेले, मग त्याचा काय माझा सत्कार व्हावा का? पण ते आहेत का इकडे? आहेत का? मला सांगा. उलटे विरोध गेले. म्हणून मी चमत्काराला डिमांड देत नाही. पहिले येशूचा ओळख करायची, त्याचा पहिला डिमांड. किती लोकांनी मी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना नाही करत म्हणून सांगतात, ब्रदर डोक्यावर हात ठेवत नाही, प्रार्थना नाही करत म्हणून आम्ही दुसऱ्या प्रार्थनेचा हात ठेवा किंवा दगड ठेवा, माहिती नाही. आज कितीतरी लोक आहेत, इथे भरपूर चमत्कार झालेले. मी चमत्कार होता, मी असं नाही सांगत की नाही होत. लोकांच्या डोक्यावर दगड ठेवली तरी मुलं झाली, फुलं ठेवली तरी मुली झाली. केवढं शब्द बोललं, घरावर बघा सांगितलं तरी जा देवाने तुम्हाला दे. ही परमेश्वरचा शब्द आहे, तो माझा शब्द नव्हता. शब्द देव होता, त्याने आम्हाला वस्ती केली. आज किती लोक असे आहेत की त्यांना प्रभूने दिले पण ते प्रभू बरोबर नाही. कारण मला माहिती आहे, जर तुम्ही प्रभूच्या जोडीला कायम स्वरूप असतील बरोबर, तर तुमची मुलं बाळ पण तुम्हाला परमेश्वराच्या राज्यासाठी उपयोगी आहेत. असं नाही की सगळेच देवापासून दुरावलेले नाही सांगू शकत, आहेत तुम्ही. पण देवाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. देवाने आम्हाला बनवलेलं आहे, तर देवाच्या राज्यासाठीच आम्हाला चालणं गरजेचं. पहिलं शिकायचं आहे, अनुकरण करा, आपला स्वार्थ नाही ठेवायचा. जेव्हा आपल्यामध्ये, मला आता मी तुम्हाला सांगू, मी तुमच्याकडे पैसे मागायला लागले तर माझं दान काय? मी इकडे टोपलं फिरवायला लागला, येशूच्या नावाने भीक मागायला लागला, तर माझा फायदा काय त्याला? मला सांगा, दानाच्या पेट्या ठेवा. बायबलच्या आधारित शिक्षण दिलेलं आहे, दिले ना. तिकडे काय लिहिलेलं आहे? वाचन दिसत नाही, वचन लिहून ठेवले ना. मलाकीचं पण 3 आपण लिहून ठेवले ना. दुसरे राजे पण तो याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोग काढिले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेवली. आता येताना उजव्या हाताकडेच आहे का नाही, जाताना पण ते उजव्या हाताकडे. हे पवित्र शास्त्राचे शब्द आहेत, माझे नाही.
आता मी इकडे काहीच करू शकत नाही. ती पहिली ते कोणाची ते बांधलेली मूर्ती आहे तिकडे, बरोबर. तर तिकडे ना कोण कोण पैसे टाकायचे, ते 10 रुपये वाऱ्याला उडून खाली पडले. तर विचार केला हे पैसे ते वाऱ्याने उडून जायला लागले तर काय होणार. हालेलुया. मग देवाने सांगितलं एक माझ्या मंदिरासाठी काय कर, भांडार ते आहेच पण. मग मी काय केलं, त्याला एक पेटी तयार केली, एक बोर्ड ठेवला ना उजव्या बाजूला, त्याला कोणाला द्यायचं ते देऊ शकतात. ते देवाचं मंदिर असेल, मला किती न दे, त्याला आकाश कपाटे उघडून दे. हा हिस्सा देवाचा आहे, तुमचा माझा नाही. ते नियम आहे देवाचे, तू अलग आहे. पण मी जेव्हा आता बघा तुम्ही विचार करा, मी एक टोपलं घेतलं आणि सांगितलं जरा तिकडे फिरा, कोणाकडे आहेत की कोणाकडे नाही. तो बिचारा आपल्या बच्चा खर्चानेच आलेला आहे. काही काहीच्या घरामध्ये असे पैसे देत नाहीये, आर्थिक परिस्थितीमुळे एवढं खर्चाला एवढेच हे हा स्वभाव आहे. आता इकडे किती दान येते तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाने खाण्याचे पण पैसे येत नाही. मग मी काय मागत बसू. तरी देव माझा देतो. मी याचे 34-15 देव माझा सांभाळ. तुम्ही पाहिजे ते याच्यावर पैसे मोजा. 10,000, 11,000, 12,000च्या खालीच स्थिती तुम्हाला. 10,000 पण कधी कधी निघेल. मग काय सांगणार, मोजायला त्यांना माझ्याकडे नाही, फक्त मोजून द्या मला, मी कार्य सांभाळतो तेवढे. ते कुठे कसं होते मला माहिती नाही, कारण मी देवाची सेवा करतो. माझी मी देवाच्या अनुकरण. मी का स्वार्थ तयार करावा. हालेलुया. आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टीमध्ये जर गुंतलं ना तर तुम्ही देवामध्ये नाही गुंतू शकत. मोह आहे, हे मोह कंट्रोल करावे लागते. म्हणून अनुकरण प्रार्थनेच्या बाबतीत नियमाचा अनुभव देवाच्या वचनाप्रमाणेच चालवायचा, म्हणजे देव आम्हाला चालतो. म्हणून पौराणिक अनुकरणाविषयी आपल्याला दिलेले, खाण्यापिण्याच्या विषयी पण दिलेले. सत्य नेहमी सांगा. मी असं नाही करत की तुमचा दोष काढते, पण जेव्हा कधी कधी आपल्याला तो मोह आहे, माणूस बघा मी आज आहे उद्या मी त्याचा अर्थ असा नाही आहे की दुसऱ्यांची निंदा करताना नफरत करतो किंवा द्वेष करतो किंवा करतो, हे शब्द माझ्या मनात. पण देवाला जे आवडते ना तेवढं करायचं. म्हणून मी लोकांना सांगते मी पापी आहे, बस तेवढंच बोला. आपण पापी आहे तेवढंच बोला. काय बोला, काय बोला, तुम्ही पवित्र आहे, माझ जोडाला. हालेलुया. अरे पापी शब्द पहिला बोला. पेत्रासारखा माणूस लोक 5 अध्यायामध्ये स्पष्ट सांगते मी पापी व्यक्ती. पेत्रासारखा मनुष्य बोलतो पापी, देवाच्या एकदम जवळचा मनुष्य. तू सांगते नाही तुला अद्याप चांगलं करायचं आहे, तू माझ्या मागे चल. हे स्किप मला मिळालं मध्ये 4 अध्याय 20 मध्ये वर्ष. मग मी ते सांभाळेल, निर्णय घेतले. प्रभू तुमची इच्छेप्रमाणे माझं सकाळ उठली रात्र दिवस येईल, माझ्या जिंदगीचा पहिला आणि शेवट तुझाच होऊ शकत. म्हणून 12च्या आधी मी प्रार्थना घेतो आणि 12च्या नंतर रात्रीची प्रार्थना, कारण ती प्रार्थना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठेवूच. आणि जर मी पवित्र शास्त्र वाचलं नसेल तर मी स्तुती करत बसतो. प्रभू तुझ्या मार्गात ने मला ने, तुझी इच्छेप्रमाणे मला घडव, तुझा मार्ग मला शिकव. प्रभू तुझा राज्य दे, तुझे वैभव दे, तुझ्याच इच्छेने तुझंच कार्य, तुझा मार्ग, तुझं शिक्षण, तुझे नियम, तुझ्या शेवटच्या काय इच्छा आहे ते माझ्याकडून होऊ दे, माझ्याकडून होऊ दे असं सांगतो. हा शब्द बोलत राहील बोलत राहील बोलत राहील. 12चा 1 मिनिट झाला तरी मग समजा PM मध्ये AM मध्ये आला आणि AM मध्ये मग PM असेल तेव्हाच होतो. म्हणजे स्तुती करत राहायचं. आता मला माहिती की आता 12 वाजत आले, मग अगोदर तयार करायचं, पहिलं प्रार्थना करायचं, बायबल वाचत राहायचं, बायबल वाचत राहायचं. हालेलुया. रात्रीचे असू दे किंवा बाकीचे आपल्या मध्ये आहेत नाईटच्या प्रार्थना. माझ्या स्वतःच्या पर्सनल प्रार्थना मी ही वेळ देते. जर मी आता कुठेतरी बाहेर आहे काय कामासाठी किंवा कोणाशी बोलत असेल तेव्हा स्तुती करत राहील, कारण पहिला सेकंद चेंज करत. आता 11:59 झालेले आहेत, बरोबर.
तर तेव्हा काय करायचं, स्तुती करत राहायचं. धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर पिता. मी पापी, माझ्या अपराधाचे पापाचे मला क्षमा कर. माझं जीवन, माझा आत्मा, माझा शरीर हे तू दिलेलं आहे, त्याचा वापर तुझ्यासाठी कर. आमेन. शैतानाने माझा वर वर्चस्व करू नये, तूच माझा तारण करता परमेश्वर. हालेलुया. काहीतरी तुम्ही स्तुती करत बसायचं देवाच्या दृष्टीचं. आणि जिभेपासून, डोळ्यापासून, विचारापासून, मनापासून, डोक्यात ठेवलेल्यापासून, अंतःकरणात ठेवलेल्यापासून जे काय माझ्या मनात जे काय भरलेलं आहे ते तुझ्या नावाने निघून जाऊ दे आणि चांगलं माझ्या अंतःकरणामध्ये. हालेलुया. हे शब्द, आचार, विचार शरीरात जर ठेवलेले असले ना तर ते शरीर पवित्र करते. देवाने आपल्याला ह्यासाठीच बोललेले आहे. योहान आला तो पश्चातापासाठी सांगायला, येशू पण तेच करायला. पण आम्ही पश्चाताप करायला तयार नाही, क्षमा करायला तयार नाही. कोणाचा दोष, कोणाची निंदा, कोणाची नफरत मनात ठेवू नका. जे काय मनात ठेवा ते देवाविषयीचं मनचिंतन करत राहा आणि देवाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला. पौलासारखा खतरनाक, लोकांना छळणारा, त्रास देणारा तो जर बदलून आज आपल्याला असं पत्रामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करते तर मग आपण का बदलू नाही. माझं मत हेच आहे की देवाच्या राज्यासाठी आपली वेळ पवित्र आत्म्याने मजबूत करावी. म्हणून स्त्रीने पण त्यात 5वं वचन दिलेलं आहे की स्त्रीने डोक्यावर आच्छादन करावं, म्हणजे सांभाळ. हालेलुया. पुरुषाने नुसते केस बांधून वाढवून देवाच्या नियमाचं पालन करायचं आहे. हालेलुया. कारण कधी कधी बरेच लोक केस पण वाढवतात, पण ते आता तुम्ही सांगते येशूने पण वाढवले, बरोबर. येशूचा पूर्ण नवस तो जगासाठी आलेला, त्याचं जीवन असं होतं त्याला डोका टेकायला जागा नाही तर केस कापायला जागा म्हणून. त्याचं भविष्य 33.5 वर्ष पृथ्वीचं आणि नंतर तो या राज्यासाठी परत येईल. कारण निर्मयता निर्माण करता तोच. त्याचे जेवढे विचार आपण करत राहशील ना तेवढा आपल्याला समज जास्त येईल आणि दुसऱ्याचे विचार डोक्यात करत राहशील ना तेवढं टेन्शन डोक्यावर जास्त येईल. शैतान पण तुम्हाला फसवणं, तुमचं रूप घेऊन येतील जिगरे. तो पण तसा करतो, देव पण तसाच करतो. 2 गोष्टी शिकायच्या, चांगलं करायला विसरायचं नाही. पहिले गोष्टी समजून घ्यायच्या. वाईट करायला शैतान बोलवतो, चांगलं करायला परमेश्वर बोलवतो. आपण आपले विचार बदलायचे आहेत, आपण पूर्ण विचारधारा बदलायची. कारण आपण छोटेसे एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, पौलाने जसं अनुकरणामध्ये राहण्यासाठी सांगितले तसं आमच्या सर्वांना ख्रिस्ताच्या अनुकरणात राहणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र शास्त्राच्या अनुकरणात राहणं आम्हाला गरजेचं आहे. आमचं जीवन पवित्र बनवणं जरुरी आहे. सर्व मंदिर लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस आशीर्वाद परमेश्वरच्या वचनाप्रमाणे आपल्या सर्वांना चांगल्याच कृपेच्या दानाने वरदान म्हणून जे देवापासून दुरावले ते देवापासून लोकांना दूर करत आहे अशा लोकांना प्रभूचा आशीर्वाद. विशेष प्रार्थना ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. आमेन.